नमस्कार मित्रांनो, जशी जशी परीक्षा जवळ येईल तशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर होत चाललेल्या आहे. या नवीन परिपत्रकानुसार आज आपण या ठिकाणी हे पण क्लिअर झालेलं आहे की ऑफलाईन परीक्षा होणार आहे की ऑनलाईन होणार आहे. कारण या ठिकाणी जाहिरातीमध्ये जर या ठिकाणी बघितलं तर असं कुठंही या ठिकाणी दिलेलं नव्हतं की परीक्षा कोण घेणार आहे, परीक्षा कशी होणार आहे, काय होणार आहे. फक्त त्यांनी काय दिलेलं होतं की प्रोसेस दिलेली होती. मग शिपाई भरतीसाठी त्यांनी सांगितलं होतं की सुरुवातीला लेखी परीक्षा होईल, परंतु लेखी परीक्षा ऑनलाईन होईल, ऑफलाईन होईल काहीच दिलं नव्हतं. यामध्ये कोणते विषय आहेत ते पण दिलेलं नव्हतं. परंतु आपण मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकाचा अभ्यास तुम्हाला सगळं सांगून त्या ठिकाणी डिटेलमध्ये केलेला आहे की या ठिकाणी 20-21 प्रश्न जीकेचे येतील, त्यानंतर 2-3 प्रश्न मराठी व्याकरण, 2-3 प्रश्न गणित बुद्धिमत्ता आणि 2-3 प्रश्न इंग्रजी व्याकरण. ठीक आहे. शिपाई भरतीसाठी त्यांनी असं कुठं क्लिअर केलेलं नव्हतं. फक्त एवढं सांगितलं होतं की ही परीक्षा जी आहे ती या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो, तर MCQ स्वरूपामध्ये म्हणजे एक प्रश्न आणि खाली 4 पर्याय असणार आहेत. एवढंच. ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार यामध्ये दिलेलं नव्हतं. परंतु ते आता क्लिअर झालेलं आहे. मग ते शिपाई भरतीचा असू द्या किंवा लिपिक भरतीचा 90 गुणांचा पेपर असू द्या. ठीक आहे. लिपिक भरतीचा 90 गुणाचा असू द्या की शिपाई भरतीचा 30 गुणाचा असू द्या. लिपिकला त्यांनी क्लिअर केलेलं होतं की तुम्हाला या ठिकाणी एकूण काय मित्रांनो 90 गुणांचे पेपर असणार आहे. त्यामध्ये मराठी 10 मार्क, इंग्लिश 20 मार्क, जीके 10 मार्क, बुद्धिमत्ता 20 मार्क, गणित 20 मार्क आणि कॉम्प्युटर 10 मार्क असं 90 गुणाचा विचारला जाईल असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार हे दिलेलं नव्हतं. आणि त्याच पद्धतीने ड्रायव्हर भरतीसाठी सुद्धा ठीक आहे. ड्रायव्हर भरतीसाठी सुद्धा मित्रांनो त्यांनी त्याच पद्धतीने या ठिकाणी दिलेलं होतं की टोटल जो तुमचे लेखी परीक्षा असणार आहे 20 गुणांची असणार आहे मित्रांनो. आणि यामध्ये सुद्धा MCQ पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह टाईप पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. त्याचा सिलेबस सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आणि हे सगळे प्रश्न पडतायत याचा अर्थ मित्रांनो तुम्ही सिरियस आहात. ठीक आहे. तुम्ही अभ्यासाप्रती खूप सिरियस आहात. नाहीतर बरेच विद्यार्थी फॉर्म भरलेत विसरून पण गेलेले आहे. ठीक आहे. त्यांना माहिती पण नाही की आपण कोणता फॉर्म भरलेला आहे. ठीक आहे. परीक्षा आल्यानंतर मग त्यांना कळतं की आपण हा भरलेला होता. मग कुठं आहे त्याची प्रिंट काढलेली, काय आहे त्याचा ID, काय आहे पासवर्ड. मग ते नंतर त्यांच्या गोष्टी या ठिकाणी हळूहळू सुरुवात होते हॉल तिकीट आल्यानंतर. परंतु तुम्ही अगोदर जागरूक झालेला आहात याचा अर्थ तुम्ही सिरियस आहात. आता सिरियसनेसला फक्त योग्य कंटेंटची दिशा द्या, मेहनत करा. आणि मित्रांनो या पद्धतीने मला फायनल सिलेक्शन झालं की या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा की सर माझं फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये काय झालं, नाव आलेलं आहे आणि या ठिकाणी हा त्याचा काय आहे लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा स्क्रीनशॉट आहे आणि आपण दिलेल्या या नोट्समधून सगळं आलेलं होतं आणि ह्या खूप उपयुक्त ठरल्या. मग ते भले शिपाई भरती असू द्या, ड्रायव्हर भरती असू द्या किंवा या ठिकाणी क्लर्क भरती असू द्या. पद्धतीने मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो या ठिकाणी योग्य दिशेने योग्य मेहनत घेतली. त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा या ठिकाणी मेहनत घ्या आणि सक्सेस व्हा. जसं की या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे तुमच्या नोट्समुळं मी एक्झाम पास झाले. या ठिकाणी क्लर्कमध्ये त्यांचं या ठिकाणी काय आलेलं होतं, मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं होतं. त्यामुळे शेवटच्या दिवसामध्ये मेहनत तर घ्या, परंतु योग्य दिशेने घ्या. तेच कंटेंट वापरा जे ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे मित्रांनो. आपण ऑलरेडी ते काय केलेलं आहे, मागील वर्षी पण भरपूर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे रिझल्ट आणले होते. यावर्षी तर यामध्ये भरपूर काही कंटेंट ॲड केलेला आहे, अपडेट केलेला आहे. आणि यामध्ये तुम्हाला मित्रांनो 200 प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत फक्त 240 रुपयामध्ये. सर्व नोट्स दिलेल्या आहेत प्रत्येक विषयाच्या, शॉर्ट नोट्स पण दिले, डिटेल नोट्स पण दिलेले आहेत. जे गृहिणी आहेत किंवा जे असे विद्यार्थी आहेत संसार सांभाळून जॉब करून कसा बसा 2-3 तास अभ्यासाला वेळ काढतात, तर त्यांच्यासाठी फक्त शॉर्ट नोट्स तुम्ही वाचा आणि प्रश्नपत्रिका करा. आणि एखादा टॉपिक अवघड गेला तर त्याचं व्हिडिओ लेक्चर पहा. सगळ्यांची या ठिकाणी विचार करून सगळं काय दिलेलं आहे. फक्त आणि फक्त 240 मध्ये सगळं कंटेंट भेटत आहे. 200 प्रश्नपत्रिका, नोट्स, व्हिडिओ लेक्चर. तर काय करायचं आहे, 7248930176 या नंबरला फक्त 240 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट मित्रांनो भेटून जाईल. असे पण काही विद्यार्थी आहेत ऑलरेडी त्यांनी कोणती तरी बॅच घेतलेली आहे किंवा सेल्फ स्टडी करतायत, त्यांच्याकडे पुस्तकं आहेत, त्यांना नको आहे व्हिडिओ लेक्चर किंवा नोट्स, काहीच नको आहे, फक्त प्रश्नपत्रिका पाहिजे आहेत. तर मित्रांनो 100 रुपयामध्ये तुम्हाला हे सर्व 200 प्रश्नपत्रिका सुद्धा आपण देत आहे फक्त 100 रुपयामध्ये. सेम प्रोसेस आहे. 7248930176 या नंबरला सेम 100 रुपये काय करायचं, फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तुम्हाला हे सगळं कंटेंट या ठिकाणी तात्काळ भेटून जाईल. या परिपत्रकामधून मित्रांनो भरपूर साऱ्या गोष्टी क्लिअर होत आहेत आणि तेवढेच नवीन प्रश्न पण उद्भवत आहेत. मग कोणत्या गोष्टी क्लिअर होत आहेत ते आपण या ठिकाणी अगोदर बघूया. जसं की या ठिकाणी थंबनेलवरती आपण बघितलेलं आहे की बाबा या ठिकाणी जी आपली चाळणी परीक्षा आहे, मी तिन्हीचं तुम्हाला सांगितलं चाळणी परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे, काय आहे. तर ती जी चाळणी परीक्षा आहे तर त्यासाठी मित्रांनो परीक्षा केंद्र उपलब्धतेसंबंधी हे जे काय परिपत्रक हे विद्यार्थ्यांना नाही पाठवलेलं, हे सुदैवाने काय झालं तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण ज्या टेलिग्रामवरून हे या ठिकाणी प्रसिद्ध झालं त्यांचे या ठिकाणी आभार मानूया. कारण ही माहिती दिल्यामुळं कुणाचं नुकसान तर नाही, परंतु फायदा आहे, तुमचा फायदा आहे की तुम्हाला अगोदर एक अलर्ट राहण्यासाठी माहिती भेटली तुम्हाला. ठीक आहे. त्यामुळे याचा काय करा, पॉझिटिव्ह दृष्टीने विचार करा. यात नुकसान तर कोणाचंच नाही. न्यायालयाचं नुकसान आहे,
ना कुठल्या एजन्सीचं नुकसान आहे काय. तुम्हाला फक्त लवकर माहिती भेटते आजकालच्या ह्या जे सोशल मीडियामुळं, ठीक आहे. नाहीतर अगोदर कसं होत होतं, परीक्षेच्या अगोदर 3-4 दिवस फक्त माहिती भेटायची, हॉल तिकीट आलं ओके. आता हे काय होतं, सोशल मीडिया, टेलिग्राम वगैरे आणि मोठे मोठे अधिकारी वगैरे ह्या टेलिग्राम चॅनलच्या ओनरशी ओळखीचे असल्यामुळं न्यायालयामध्ये, मंत्रालयामध्ये पटकन त्यांना ही अशी माहिती, अंतर्गत माहिती भेटत असते. त्यामुळं काय होतं, तुमचा फायदा होतो मित्रांनो. तुम्हाला अलर्ट राहता येते की तुम्हाला कळालं की या ठिकाणी लिपिक, वाहन चालक, शिपाई, हमाल, फराश यांची 26 एप्रिलला परीक्षा आहे, हे तुम्हाला कळालं. आता यामध्ये एक ड्रॉबॅक काय समजलेला आहे की बाबा या ठिकाणी म्हणजे चिंतेची बाब अशी आहे की त्यांनी असं लिहिलंय, तिन्ही पदाकरता चाळणी परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. हे विद्यार्थ्यांना खूप टेन्शन देणारी गोष्ट आहे, परंतु याचा तुम्ही ताण आता सध्या घेऊ नका. न्यायालय याच्यावरती नक्कीच तोडगा काढेल. एकतर तुम्हाला एकच सेंटर दिलं जाईल दोन्ही परीक्षेसाठी, आणि सकाळची शिफ्ट शिपाईची आणि दुपारची शिफ्ट लिपिकची आणि इव्हिनिंगची शिफ्ट ड्रायव्हरची, असं काहीतरी नियोजन तुमचा तोडगा निघेल. हजार रुपये फी भरलेली आहे, त्यामुळे त्याचा काय ताण घेऊ नका. आता मी थंबनेलवरती जे तुम्हाला सांगितलेलं आहे की परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार, तर बघा तिथं स्पष्टपणे या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. हे जे काय परिपत्रक दिलेलं आहे त्यामध्ये सांगितलं की 26 एप्रिलला रविवारी ही परीक्षा होणार, घ्यायचं चाललेलं आहे त्यांचं नियोजन. तर परीक्षा केंद्र आहेत किंवा नाही ते तपासण्यासाठी. मग परीक्षा केंद्र कोणतं, TCS, IN डिजिटल वगैरे आहे का, नाही. त्यात कॉम्प्युटरची काही गरज नाही. त्यांनी काय सांगितलं आहे, बाकावरती म्हणजे बँचचे आपल्या असतात 7वी 8वी 10वीच्या विद्यार्थ्यांच्या, 5वीच्या, तर त्यांच्या बँच या ठिकाणी एक उमेदवार, प्रत्येक उमेदवार विद्यार्थी एका बँचवर बसेल. असं या ठिकाणी जास्तीत जास्त किती जागा आहे बसण्यासाठी, किती कॅन्डिडेट त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे बसू शकतात, कारण 4-4.5 लाख अर्ज आलेले आहेत मित्रांनो. मग एवढ्यांची सोय करणं म्हणजे या ठिकाणी नियोजन करावं लागेल. तिथं वीज आहे का, जनरेटर आहे का, पाणी आहे का, शौचालय आहे का, हे तपासलं जाईल. मनुष्यबळ आहे का, म्हणजे या ठिकाणी तिथं आता हे लागतील ना, पर्यवेक्षक वगैरे लागतील, सहाय्यक कर्मचारी लागतील, शिपाई वगैरे, ठीक आहे. तर ते आहे का, मग प्रत्येकाला किती रुपये द्यायचे, काय द्यायचे, हे सगळं त्यांचं नियोजन चाललेलं आहे. त्यांच्या पातळीवरती हे सगळं नियोजन चाललेलं आहे, म्हणजे ते अलर्ट झालेले आहेत मित्रांनो. त्यामुळे ह्याला उशीर लागणार नाही. ओके. 26 एप्रिल म्हणलंय म्हणजे 26 एप्रिललाच होईल असं पण नाही. त्यांना जर यामध्ये काही नियोजन नाही झालं 26 एप्रिलला, तर ते कदाचित अलीकड पण घेऊ शकतील, पलीकड पण जाऊ शकतील. त्यामुळं आपण आपला अभ्यास अगदी युद्ध पातळीवर आता ठेवायचा आहे, आणि तेच करायचं जे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी योग्य दिशेने तिथपर्यंत घेऊन जाईल. शेवटच्या दिवसामध्ये कुठलीही रिस्क घेऊ नका, नाहीतर मेहनत करताय आणि लेवल चुकली की सगळं संपलं. लेवलने या ठिकाणी लेवल कशावरून समजते, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेनुसार समजते. त्यामुळं लेवल आपली या ठिकाणी आता तीच राहू द्या, आपण जी परीक्षा देत आहे त्याची आहे, म्हणजे शिपाई भरती, लिपिक भरती, ड्रायव्हर भरती, ओके. तर त्यानुसार आपला अभ्यास चालू राहू द्या. कुठलीही मित्रांनो दुनियातली ताकद तुम्हाला अडवू शकणार नाही जर तुम्ही योग्य दिशेने अभ्यास केला. नाही तर परीक्षा आहे शिपाई लिपिकची, अभ्यास करता UPSCचा, काही फायदा होत नाही मित्रांनो, ठीक आहे. भले भले असे करून थकलेले आहेत, त्यामुळं तेच अभ्यास करा जे या ठिकाणी परीक्षेला येत असतो. याची फी कधीही कोणत्याही क्षणी वाढू शकते मित्रांनो. विद्यार्थ्यांच्या केवळ आग्रह असतो, आपण फी आहे तीच ठेवलेली आहे. अदरवाईज कधीही कोणत्याही क्षणी मित्रांनो याची फी वाढून या ठिकाणी 999 होईल. तर सध्या फक्त 240 आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगितलं काहीही करायची गरज नाही. अगदी करंट अफेअरसुद्धा, चालू घडामोडीसुद्धा यामध्ये दिलेल्या आहेत. प्रत्येक विषयाच्या तुम्हाला नोट्स दिलेल्या आहेत, शॉर्ट नोट्स, डिटेल नोट्स, 200 प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, ओके. आणि या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ लेक्चरसुद्धा यामध्ये आहेत. त्यामुळे या व्यतिरिक्त काहीच करू नका. शेवटच्या दिवसामध्ये मित्रांनो टू द पॉईंट आपला फक्त आणि फक्त अभ्यास चालू राहू द्या. जशा काय तुमच्या मनामध्ये ज्या पण काही शंका येतील, ओके, कमेंट बॉक्समध्ये लिहित चला. त्याच्यावरती मी लगेचच जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार मी व्हिडिओ बनवत जाईल. तुमच्या शंका दूर होतील, जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये जो येणारा डायव्हर्जन आहे, जो अभ्यासामध्ये जो येणारा व्यत्यय आहे, जो तुमचं मन भटकवतो, ठीक आहे, अभ्यासापासून विचलित करतो, ते तुमचं काय होईल मित्रांनो, थोडंसं माइंड कॉन्सन्ट्रेशन व्हायला अशा व्हिडिओमुळे मदत होईल आणि तुम्ही शांत पद्धतीने अभ्यास कराल, आपल्या यशापर्यंत पोहोचाल. फक्त योग्य स्टडी मटेरियल वापरा, योग्य दिशेने आपला अभ्यास चालू राहू द्या. काही शंका अजून असतील कमेंट बॉक्समधल्या, नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याही आपण क्लिअर करूया. धन्यवाद.